रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसतात ही काय बिवडी नाहीत, पण बिवडी असल्याची नाटकं करत होती म्हणून हसायला येत होतं. आणि ह्यांना स्टिंग पाजण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो. ही प्यायची गोष्ट नाहीये, पण ही प्यात्यात कायसाठी ती पण सांगतो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे. आपल्याला काढायची होता आज जवळजवळ 2-3 फेरे, आणि फेऱ्याचा विषय आधी त्याच्या आधी आपल्याला कडबा आणायचा होता. प्रत्येक गावावरनं कडबा गोळा करतोय, गावात आपल्याला टॉपची गंज लावायची म्हणून. मग तो कडबा गोळा करून झाला, जवळजवळ 400 आणला पिकअपमध्ये भरून. आणि त्यानंतर मामा आले होते वडकीवरून. आपल्या जे मामांचं चिक्याला पाहिला आपण फक्त एकच फेरा काढला होता, आणि आता हा दुसरा फेरा आहे जवळजवळ 15-20 दिवसानंतर. वासरू बघू शकता, 1 नंबर पळायला कायची विषय नाही, फक्त थोडीशी उडी वेगळी घेते, ती पण व्यवस्थित होईल. दुसऱ्या फेऱ्याच्या मानाने भरपूर पळालं. तुम्हाला मित्रांनो आता जो व्हिडिओमध्ये खोंड दिसतोय तो आपल्याकडे आलेला शंभू नावाचा खोंड आहे मित्रांनो, कोरेगाववरून आलेला आहे. तर मित्रांनो त्याला तब्येत भरपूर आहे, पण पुढच्या रानाला कमी येतो म्हणून दिला होता. आपल्याकडे व्यायामाला आल्यानंतर व्यायाम देऊन 8 दिवसांनी आपण फेरा काढलेला, 10 दिवसानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर मित्रांनो आपल्या बैलाचे पार्टनर महेश नानाशेठ मोडक मांजरीचे, तर त्यांचा हा मारतंड बघू शकता तुम्ही, काय गती लावतोय ते. म्हणले थोडासा बाहेर ओढले एका मैदानामध्ये, पण आपल्याकडे आल्यानंतर एक 12 ते 15 दिवसांनी आपण फेरा काढलेला आहे. व्हिडिओमध्ये गती पण बघू शकता, वासरला ऑलरेडीच खूप गती होती, पण जो बाहेर बघत होतो पूर्णपणे बंद झालेलं आहे वासरू. लवकरच त्याचं पण मोठं नियोजन असणार आहे. तसं व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस सांगितलं बंट्याचं त्यांच्यात आदत खोंडाचं करून दाखवलं, तसंच मारतंडचा पण विषय टॉपचा करायचा आहे. त्यानंतर 3 फेरे काढल्यावर पाऊस आला, आणि पाऊस आल्यावर बघू शकता सगळ्या चिखल झाला, त्यामुळे मग फेरे थांबवले. आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय श्रीराम.